Okay. Extreme pressure lubrication. Is it? Have you written heading? Yes, ma'am. पटपट आन्सर द्या बरं करे. खूप डल चाललंय आज सगळं काही. Extreme, what is mean by extreme? Do you know about the extreme? Extreme word बद्दल तुम्हाला माहिती आहे का? अटेंडन्स कुणी पण टाकायची नाही, मी कॅन्सल करणार ही अटेंडन्स. अटेंडन्स आत्ताच टाकायची नाही, अजिबात टाकायची नाही आत्ताच अटेंडन्स. हा, व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रीम? व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रीम? एक्स्ट्रीम म्हणजे काय? हॅलो 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 हॅलो. Yes, ma'am. व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रीम? Very high. Very high is known as a extreme. Very high is known as a extreme. याला माहिती नाही त्यांनी तिथे लिहून घ्या. Very high is known as extreme. ओके. ऑपरेटिंग कंडिशन, मशिनरी कशा प्रकारच्या, मशिनरीच्या ऑपरेटिंग कंडिशन कशा असायला पाहिजेत, कशा असतात या प्रकारचं लुब्रिकेशन होण्यासाठी? या प्रकारचं लुब्रिकेशन होण्यासाठी मशिनरीच्या ऑपरेटिंग कंडिशन कशा असतात? हा, High load, high pressure, high temperature. very high load, not simple high, very high load, very high pressure and very high temperature. Write down this operating condition. मशिनरी कशा टेम्परेचरला काम करते, कशा लोडला काम करते? व्हेरी हाय लोड, हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर. मशिनरी हाय लोड, हाय प्रेशर, हाय टेम्परेचरला वर्क करते. ओके. झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता लक्ष द्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे. या सर्व पॉइंट मधला हाच महत्वाचा पॉइंट आहे. हे बघा, मशिनरी वर्क करते एक तर व्हेरी हाय लोडला, व्हेरी हाय प्रेशरला आणि व्हेरी हाय टेम्परेचरला. तुम्ही जर व्हेजिटेबल ऑइल वापरला तरी देखील तो इथं टिकणार नाही. तुम्ही ऍनिमल ऑइल वापरला तो देखील इथं टिकणार नाही. तुम्ही मिनरल ऑइल वापरला तरी देखील तो इथं टिकणार नाही. ग्रीस वापरला तरी टिकणार नाही या ठिकाणी, कारण लोड हा खूप जास्त आहे, प्रेशर हे पण जास्त आहे, टेम्परेचर हे देखील जास्त आहे. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं? तर अशा कंडिशन मध्ये एक नवीन लुब्रिकंट तयार करायचा. कसा करायचा? नोटबुकच्या लास्ट पेजला जावा. तुम्ही नोटबुकच्या लास्ट पेजला जावा. लिहा मिनरल ऑइल. समजतच नाही पॉइंट आणि याच्यावरची एमसीक्यूज असतात. नोटबुकच्या लास्ट पेजला जावा. मिनरल ऑइल प्लस मिनरल ऑइल प्लस काय लिहिलं रे मी? 2 शब्द इथं. मिनरल ऑइल प्लस Additive. हे मिनरल ऑइल ऍडिटिव्ह मध्ये मिक्स करायचं. मिनरल ऑइल म्हणजे नीट ऐका, पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे मिनरल ऑइल आहे. मिनरल ऑइल मध्ये काय टाकायचं? ऍडिटिव्ह टाकायचे. तर हे ऍडिटिव्ह म्हणजे काय? नीट लक्ष द्या. आता ऍडिटिव्ह म्हणजे काय? ऍडिटिव्ह म्हणजे ह्या केमिकलला वाचू शकता? ह्या मेंबर केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये वाचा बरं बघू. Carbon. कार्बन. हा Sulfur. हा Potassium. आता हा कोण आहे?
Chlorine. क्लोरीन, कार्बन नाही, क्लोरीन, मला क्लोरीनच लिहायचं होतं. क्लोरीन, सल्फर आणि फॉस्फरस. याच्या डोक्यावरती जर 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल, मला याच्या डोक्यावरती 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल, असा इथे 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल, 2 झालेत, 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल, याच्या डोक्यावरती 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल आणि याच्या देखील डोक्यावरती 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल, तर त्याला फ्री रॅडिकल असं म्हणायचं. म्हणजे ते खूप ऍक्टिव्ह असतात. याचं नाव आहे, हे बघा, क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन इथं डोक्यावरती लिहिला म्हणजे क्लोरीनचा ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल म्हणायचं. सल्फरच्या डोक्यावरती 1 इलेक्ट्रॉन दिला, सल्फरचा ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल, आणि एक फॉस्फरसच्या डोक्यावरती 1 कंपाऊंड दिला, फॉस्फरसचा ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल. ओके, फ्री रॅडिकल म्हटलं जातं. तुम्हाला झालेलं आहे 12वीला, आठवते का नाही बघा. फ्री रॅडिकल म्हटलं जातं जर त्याच्या डोक्यावरती प्लस आणि मायनस नाही, 1 इलेक्ट्रॉन फक्त पाहिजे. तो इलेक्ट्रॉन दुसऱ्यांचा घेतलेला नव्हे, स्वतःचाच 1 इलेक्ट्रॉन त्याच्या डोक्यावरती पाहिजे. त्याला फ्री रॅडिकल असं म्हणायचं असतं. दुसऱ्यांचा जर घेतला असता ना, तर तिथे निगेटिव्ह शब्द आला असता. दुसऱ्यांचा नव्हे, स्वतःचाच 1 इलेक्ट्रॉन. आता हे जे केमिकल आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंडला जोडलेले आहेत. आता मी ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलाय आणि त्याच्या शेवटी हे क्लोरीन, सल्फर, फॉस्फरसचे ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल जोडलेले आहेत. क्लोरीन, फॉस्फरस, क्लोरीन, सल्फर, फॉस्फरसचे ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल जोडलेले आहेत. ओके, आता मी याचं नाव कॉमन वाचते. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल ऑफ क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस. एवढं नाव आले की पॉइंट येतो, कारण ते पकडून पॉइंट एक्सप्लेन करायचं आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल ऑफ क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल ऑफ क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. ऑर्गॅनिक कंपाऊंड जोडलेला आहे आणि त्याला पुढे काय जोडलेलं आहे? क्लोरीन, सल्फर, फॉस्फरसचे ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल जोडलेले आहेत. ओके, अशा प्रकारचा हे नाव कोणाचं आहे? हे नाव इज इक्वल टू चं साइन टाकलेलं आहे. ऍडिटिव्ह म्हणजेच काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल, याला ऍडिटिव्ह असं म्हणायचं. आता पुढे बघा, आता हे मिनरल ऑइल आणि ऍडिटिव्ह म्हणजे मिनरल ऑइल आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग हे सबस्टन्स. इज इट करेक्ट नाउ? आता बरोबर आहे करेक्ट? मिनरल ऑइल प्लस ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल. मी ऍडिटिव्ह शब्द काढला आणि त्या ठिकाणी ऍडिटिव्ह म्हणजेच काय असतं ते डायरेक्ट ऍड केलेलं आहे तिथं. Yes, ma'am. हा, आता कळालं का? मिनरल ऑइल बरोबर काय टाकलेलं आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल ऑफ क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर. ओके, ह्याचं नाव सांगा बरं. याचं हे म्हणजे कोण एका शब्दामध्ये? Additive. व्हेरी गुड. हे म्हणजे कोण? ऍडिटिव्ह. आता बघा, ज्यावेळेस मिनरल ऑइल आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल हे मुव्हिंग सरफेसच्या मध्ये टाकले, मुव्हिंग सरफेसच्या मध्ये टाकल्यानंतर ज्यावेळेस मशिनरीचं टेम्परेचर वाढायला चालू होतं, घर्षण झाल्यामुळं टेम्परेचर वाढणार आहे. जरी लुब्रिकंट टाकला तरी थोडंफार तरी टेम्परेचर वाढत असतं. मग टेम्परेचर ज्यावेळेस किंवा ही मशिनरी हाय लोडला, हाय स्पीडला, हाय टेम्परेचरला काम करणार आहे. ज्यावेळेस टेम्परेचर हे त्या मशिनरीचं सराउंडिंगचं वाढलं, म्हणजे मशिनरी जास्त टेम्परेचरला समजा काम करायला लागली, तर हे क्लोरीन, सल्फर आणि फॉस्फरस आहेत ना, त्या मेटलच्या
मेटलच्या सरफेस बरोबरती. जे मुव्हिंग सरफेस असतात ना त्याच्या बरोबरती कोण रिॲक्ट होतं? कोण रिॲक्ट होतं? हे क्लोरीन, त्यानंतर सल्फर, त्यानंतर हे फॉस्फरस. कधी रिॲक्ट होतात? ह्या दोघांची रिॲक्शन कधी होते बोला? कधी होते या दोघांची रिॲक्शन? कधी होते? Moving surface वर friction झालं. ज्या वेळेस Friction. हाय टेम्परेचर मशिनरीचं व्हायला लागलं, टेम्परेचर वाढायला लागलं मशिनरीचं, कारण ती मशिनरी हाय टेम्परेचरला काम करणार आहे. मग मशिनरीचं टेम्परेचर वाढलं की हे क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस हे कुणाबरोबर रिॲक्ट होतात? मुव्हिंग सरफेस बरोबर ती रिॲक्ट Metal होतात. जे surface. सरफेस एकमेकाला घासले जात होते ना त्या सरफेस बरोबर ती तयार रिॲक्ट होतात. कोण कोणाबरोबर ती रिॲक्ट होतं सांगा? हाय टेम्परेचरला Moving कोण surfaces कोणाबरोबर ती रिॲक्ट reacted होतं? with chlorine, sulfur and phosphorus. Active free radical of chlorine, sulfur, phosphorus. It is reacted with whom? Metal surface. It is reacted with metal surface. Are you getting? Yes, ma'am. हा. कमी टेम्परेचरला रिॲक्ट होत नाहीत. टेम्परेचर वाढल्यानंतर क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस हे मेटल सरफेस बरोबर ती रिॲक्ट होतात. आता कुठले कंपाऊंड तयार होत असतील या दोघांच्या रिॲक्शन मध्ये सांगा? हा, मी कंपाऊंडची नावं लिहिते. क्लोरीन कोणाबरोबर तरी रिॲक्ट झाला की त्याचं नाव बदलतं, क्लोराईड ठेवावं लागतं. सल्फर मेटल बरोबर ती रिॲक्ट झाल्यानंतर त्याचं नाव काय ठेवावं लागतं? Sulfide. हा, गुड. काय म्हणावं लागतं? मेटॅलिक सल्फाइड. पुढं मेटॅलिक Phosphate. फॉस्फाइड. मेटॅलिक फॉस्फाइड. अशा प्रकारचे कंपाऊंड तयार होतात. कुणाची कुणाबरोबर रिॲक्शन सांगा? मेटल सरफेसची आणि या क्लोरीन, सल्फर, फॉस्फरसची जर रिॲक्शन झाली तर त्याच्यापासून मेटॅलिक क्लोराईड, मेटॅलिक सल्फाइड, मेटॅलिक फॉस्फाइड असे कंपाऊंड तयार होतात. मी या सर्वांना मिळून एक कॉमन नाव देते. काय नाव टाकलं मी? Metallic compound. या सर्वांना मिळून एक कॉमन नाव दिले. ते नाव काय आहे? मेटॅलिक कंपाऊंड. काय नाव आहे? मेटॅलिक कंपाऊंड. आता ह्या मेटॅलिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट हे खूप 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 जास्त असतात, खूप जास्त असतात. मग ती मशिनरी किती पण टेम्परेचरला काम करू द्या, ह्याला काही सुद्धा होत नाही. ह्या मेटॅलिक क्लोराईडला, मेटॅलिक सल्फाइडला, मेटॅलिक फॉस्फाइडला काही होत नाही. घर्षण होणार असेल तर कोणामध्ये होईल रे? घर्षण होणार असेल तर कोणामध्ये होईल? Metal surface. मेटॅलिक क्लोराईड खालच्या मेटॅलिक क्लोराईड बरोबरती किंवा मेटॅलिक सल्फाइड बरोबरती घासला जाईल. खालचा मेटॅलिक सल्फाइड वरच्या मेटॅलिक क्लोराईड बरोबरती किंवा मेटॅलिक सल्फाइड बरोबरती. आता त्या मशीनच्या सरफेस वरती कोण असेल सांगा बरं? मुव्हिंग सरफेस वरती कोण असणार आहे? हा मेटल कुठं असणार आहे? त्याच्या बॉडीला असणार आहे, त्या सरफेसला असणार आहे. आणि त्याच्यावरती हा क्लोराईड. जसं आपण एक झाड लावतो की नाही शेतामध्ये, जमिनीवरती कसं झाड लावतो की नाही, ही मेटॅलिक म्हणजे याची जमीनच आहे ही, आणि ही क्लोराईड म्हणजे त्याच्यावरती एक झाड उगवलं. समजलं का? हॅलो. ही Yes, मेटल ma'am. म्हणजे हा मेटल कुठला घेतलेला आहे सांगा बरं? जे सरफेस एकमेकावरती घासले जातात तिथला मेटल आहे त्या सरफेस वरचा. कशा कशाची झाडं उगवली सांगा बरं तिथं? कुठल्या कंपाऊंडची? आता इथल्या आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेतली. Chloride, sulfide and phosphide. क्लोराईडचं, सल्फाइडची, फॉस्फाइडची. आता हे बॉन्ड केमिकल बॉन्ड तयार झालेला आहे, त्याच्यामुळे किती जरी घर्षण झालं तरी हा मेटल ह्या क्लोराईडला सोडत नसतो. तो बॉन्ड पॅकच बनलेला असतो.
लक्षात आलं का तुमच्या? आता समजा Yes, ma'am. हा आपले बोन वगैरे बनत असतात ना, कॅल्शियम फॉस्फरस असतात, मग ते काय कंपाऊंड एकमेकाला सोडतात का रे? एकमेकाला सोडतात का नाही? एकदा केमिकल रिएक्शन झाली ना, ते पॅक झालेले असतात एकमेकाशी. लक्षात आलं का? सजीवांमध्ये गुणधर्म नसतो पण निर्जीवांमध्ये गुणधर्म असतो. एकदा तर त्यांनी बॉन्डिंग केलेलं असेल तर हा बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो, प्लस मायनसचा बॉन्ड असतो, हा कधीही ब्रेक होत नाही. त्यामुळं हा क्लोरीन हा मेटल पासून कधीही सेपरेट होत नसतो. आर यू गेटिंग? किंवा या सल्फाइड ह्या मेटल पासून कधीही सेपरेट होत नाही. एकदा तर तुटून जाईल पण एकमेकापासून सेपरेट होणार नाही. नंतर मेटॅलिक फॉस्फाइड पण सेम असेच. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, ही फिल्म हा मेटॅलिक क्लोराईड, मेटॅलिक सल्फाइड, मेटॅलिक फॉस्फाइड तयार झाल्यामुळे फिल्म ही किती पण टेम्परेचर घ्या स्टेबल राहू शकते. किती पण टेम्परेचरला घ्या स्टेबल राहू शकते. मग हे करण्यासाठी, असले मेटॅलिक कंपाऊंड तयार करण्यासाठी आपल्याला काय टाकावं लागलं? मिनरल ऑइल मध्ये असले ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल टाकावे लागले. मिनरल ऑइल मध्ये ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल टाकावे लागले. ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल असले नसते तर ते मेटलच्या सरफेस बरोबर ती रिॲक्ट झाले नसते. मेटलच्या सरफेस बरोबर ती नसते रिॲक्ट झाले तर मेटॅलिक क्लोराइड, मेटॅलिक सल्फाइड, मेटॅलिक फॉस्फाइड तयार झाले नसते. आर यू गेटिंग? Yes, ma'am. What is mean by additives? What is mean by additives? Tell me. Organic compound containing active free radical of chlorine, sulfur, and Organic phosphorus. compound containing Asmita Saravde. Yes, ma'am. You are from Mudvi. Mudge. What is your 12th percentage? What, You ma'am? will be the successful person in your life. Because from my first lecture, in every lecture I hear your sound. तुम्ही प्रत्येक लेक्चरला मी तुमचा आवाज ऐकते. तुम्ही सगळ्या लेक्चर मध्ये एवढाच इंटरेस्ट असते का फक्त केमिस्ट्री आवडते? All, ma'am. ऑल. आता किती पर्सेंटेज पडले बरं? 92.57. 92.57. 92.57. व्हेरी नाईस. आपल्या क्लासमध्ये पॉइंटर कोणाकोणाला आहे रे? या पॉइंटर म्हणजेच काय माहित नाही म्हणा आम्हाला, होय की नाही? अबाव 90 कोण कोण आहे? हु इज अबाव 90? No anyone? Only Asmita is above Yes, 90. ma'am. Yes, ma'am. Joshi, you are from? Pandharpur. You are from Pandharpur. Okay. Then how many percentage you have got? 90.86. 90.86. Then anyone from boys side? Yes, ma'am. Saili, you are from? Saili, roll number 35. Tell me, you are from? Hello. हाँ बोला, roll number 35. Please tell me. Hello. Hello. हाँ, yes, ma'am. हाँ. How many percentage you have got in last exam? 9.30. Huh? 91. 91. 91.71. 91.71. Okay. Then anyone? Yes, ma'am. हाँ. Aditya. Yes, Aditya ma'am. ना? हाँ. What is your percentage? 93.30. 93.30. You are from? 40. You are from? कुठले तुम्ही गाव? 40. कोर्टी. Yes, ma'am. Okay. Then another. Any another? Hello. Hello. Only 3, only 4. From boys side, another.
ओके, ठीक है. हाँ, ओके. Mineral oil, just type, I will revise. Mineral oil plus organic compound containing active free radical of chlorine, sulfur, phosphorus. Metal sulfur plus chlorine, sulfur, phosphorus. It react to form the metallic chloride, metallic sulfide and metallic phosphide. This metallic compound possesses very high melting point so that film of lubricant is persist even at extreme condition. किती extreme condition आल्या तरी पण फिल्म ही काय होते, परसिस्ट होते, टिकून राहते. आर यू गेटिंग? समजलं का? ओके, लेट अस सी दिस पॉइंट वन बाय वन. In extreme pressure condition, some additives are added into liquid lubricant. Are you getting this sentence? आता शिकवलेलं आहे. एक्स्ट्रीम प्रेशर कंडिशन मध्ये काय केलं जातं? काय केलं जातं? टेल मी. Additives are Additives added. add केले Additives are जातात. added into liquid lubricant. These additives are known as, त्या additives ला काय म्हणायचं? Extreme pressure, not a condition, extreme pressure additives. This additives is known as extreme pressure additives. त्या additives ला काय म्हणायचं असतं? Extreme pressure additives असं म्हणायचं. ओके, राईट डाऊन दिस सेंटेन्स. मेकॅनिझमचं पहिलं सेंटेन्स लिहा. याला फिगर नाही. Is it over? Is it over? Yes, ma'am. Okay. हॅलो. ओके, त्यानंतर हे सेकंड सेंटेन्स आपण नंतर घेणार आहोत. आधी थर्ड सेंटेन्स घ्यायचं. ऍडिट्यूड्स आर, बघा हे सेंटेन्स कळतंय का बघा तुम्हाला? हा, हे सेंटेन्स कळतंय का बघा? ऍडिट्यूड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍक्टिव्ह फ्री रॅडिकल. आर यू गेटिंग और नॉट? Yes, ma'am. Yes, ma'am. समजतंय ना तुम्हाला सेंटेन्स? सच ऍज, हा, राईट डाऊन दिस सेंटेन्स नंबर. त्याला सेकंड म्हणा आणि इथं मात्र थर्ड ला लिहिलेलं आहे. तुम्ही सेकंड म्हणा त्या सेंटेन्सला. सेकंड सेंटेन्स आपण नंतर लिहिणार आहोत. ओनली यू हॅव टू राईट दिस सेंटेन्स विच इज अ ग्रीन इन कलर. झालं मॅम. झालं? ओके. Are you getting this sentence? Additives are organic compound containing active free radicals such as a chlorine, sulfur, phosphorus. Are you getting this sentence? कळते का तुम्हाला ते Yes, ma'am. sentence? Okay. Yes, Next. ma'am. These compound means these compound react with किंवा, ठीक आहे, आपण थोडस सोपं करूयात.
These active free radical react with metal surface at high temperature to form metallic chloride, metallic म्हणा किंवा मेटल क्लोराइड, मेटॅलिक म्हटलं जातं, आपण मेटॅलिकच म्हणूयात. मेटॅलिक क्लोराइड, मेटॅलिक सल्फाइड, मेटॅलिक फॉस्फाइड एटसेट्रा. राइट डाउन दिस. Okay, over. Yeah, these active free radical react with metal surface at high temperature to form metallic chloride, metallic sulfide, metallic phosphide. Write down this sentence. Over. Yes, ma'am. Okay. आता these metallic compound. Do you know which is this? These metallic compound means which one? Metallic chloride, Metallic sulfide, chloride, phosphide. metallic Good, sulfide, very and nice. metallic phosphide. Very nice. Write down. These metallic compound having high melting point and serve as a good lubricant under extreme pressure or extreme temperature. झालं मॅम. ओके, हे काय लिहायची गरज नाही, मी इथं वाक्य टाकले अर्धे. ठीक आहे. टाइप ऑफ लुब्रिकेशन, दिस पॉइंट इज ओव्हर. लुब्रिकेशनचे टाइप हा पण संपलेला आहे. लिहा ह्याचे प्रॉपर्टी, मशिनरी आणि त्याचं लुब्रिकंट. स्लाइड लिहून घ्या आहे अशीच, त्याच्यातलाच पॉइंट आहे हा. नाही लिहिला तरी चालतंय, लिहिला तरी चालतंय, याच्याशी रिलेटेड काही विचारलं जात नाही एवढं. इथपर्यंत अलॉंग विथ पर्यंत झाल्यावर मला सांगा.
तनिष्का मी तुला पीपीटी सांगितलेलं त्यांनी. हॅलो, इज इट ओव्हर? झालं का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट. ओके, डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म लुब्रिकेशन. पटपट पटपट राईट करून घ्यायचं. मॅम तिथं थिक फिल्म मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज. तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये लिहून दिलेलं आहे बघा, 0.05 to 0.15. लिहा ते, आहे की नाही? हॅलो, Yes, ma'am. हा लिहा तिथलं. झालं? झालं का नाही रे? हे राहू द्या, चौथं लिहिलं नसलं तर, किंवा लिहायचं असेल तर लिहा. आवरा पटकन, फक्त फास्ट आवरा. ह्या काय महत्वाचं एवढं नाही. असावं म्हणून मटेरियल द्यायला लागले, कधी कधी असं विचारलं जाते. Done, ma'am. डन.
राईट डाऊन. क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. फक्त एवढंच लिहावरचेच टाईप लिहा. लिक्विड, सेमी सॉलिड. अगोदर सॉलिड म्हणा, नंतर सेमी सॉलिड म्हणा, लास्टला लिक्विड घ्या. लिहा पटकन. हे फक्त 1 आणि हे 2 एवढेच लिहा. का लिहिता हे खालचं पण लिहा लिहा लिहा. नाही तर ह्याचा हा टाईप आहे, ह्याचा हा टाईप आहे, ह्याचा हा टाईप आहे. लिहा पटकन. नवीन पॉइंट चालू झालेला आहे हा. क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. न्यू पॉइंट. झालं. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Out of which number 1 is a solid lubricant. ओके. कोणता पॉइंट स्टडीला घेतलेला आहे? सॉलिड ना. Yes, ma'am. ओके. ओके. Solid lubricant. Write down. हे सेंटेन्सला हा MCQs पडतो. When operating temperature or load is too high, it is used when operating temperature
it is used when operating temperature or load is too high. ओके, आता मी माहिती सांगते, नीट ऐकायची, लक्ष द्या. हे हेक्सागॉन्स आहेत. हे हेक्सागॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 प्रत्येकाला 6 कॉर्नर आहेत. इथं पण प्रत्येकाला 6 कॉर्नर आहेत. इथं पण प्रत्येकाला 6 कॉर्नर आहेत. प्रत्येक हेक्सागॉनच्या कॉर्नरला कार्बन ॲटम आहे, म्हणून इथे लिहिलेलं आहे कार्बन ॲटम इन नेटवर्क ऑफ हेक्सागॉन. कार्बन ॲटम कशा प्रकारे बसलाय? हेक्सागॉनच्या नेटवर्क सारखा बसलेला आहे तिथे. कार्बन ॲटम इन नेटवर्क ऑफ हेक्सागॉन. प्रत्येक कार्बन ॲटम समजा हा मी कोपऱ्यातला इथला कार्बन ॲटम कन्सिडर केला, त्याला 3 लिंकेज आहेत आणि चौथी लिंकेज ही डॉट डॉट लाईनने खालच्या साईडला आलेली आहे. इथं 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, त्याचे 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. एक आता कुठला पण कार्बन बघा, कुठला पण साईडचा घ्या तुम्ही, त्याला 3 बॉन्डिंग आहेत. इकडच्याच्या काच फक्त 2 दिसल्या, कारण या साईडचं इथून प्रोसेस पुढे कंटिन्यू चालू आहे. इथं दिसत नाही, आपण इथं फिगर स्टॉप केलेली आहे म्हणून आपल्याला दिसत नाही. प्रत्येक कार्बन ॲटम हा 3 वेगवेगळ्या कार्बनला जॉईन झालेला आहे, 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलेला आहे आणि चौथा बॉन्ड खालच्या साईडनं डॉट डॉट लाईननं गेलेला आहे. हा चौथा बॉन्ड, हा डॉट डॉट लाईनचा जो बॉन्ड आहे तो वीक बॉन्ड आहे. तो बॉन्ड हा वीक बॉन्ड आहे. म्हणजे हा हेक्सागॉन, इथली ही प्लेट आणि इथली ही प्लेट, ही एक प्लेट आणि ही एक प्लेट एकमेकाला वीक बॉन्डने जोडले गेलेले आहेत. समजा आपले 2 हात असे पकडले एकमेकावरती काही अंतरावरती, तस वरती एक लेअर आणि खाली एक लेअर. जसं आपल्या घरामध्ये सेल्फ वगैरे असते बघा, भांडी वगैरे ठेवायचं, वरती एक प्लेट आणि त्याच्या खालच्या साईडला एक प्लेट, त्यानंतर खाली एक प्लेट. तसं इथं वीक बॉन्डने एकमेकाला जोडलेले, प्रत्येकाच्या साईडला कार्बन ॲटम आहे. हा ग्राफाइट आहे, तो ग्राफाइटची पावडर डायरेक्ट वापरता येते. जशी आपण कॅरमच्या बोर्डवरती पावडर वापरतो त्याप्रमाणे पावडर डायरेक्ट वापरता येते, किंवा त्याला ऑइल मध्ये मिसळता येते. ही ग्राफाइटची पावडर ऑइल मध्ये मिसळता येते आणि मग ते ऑइल मध्ये मिसळलेलं मिश्रण हे लुब्रिकंट म्हणून वापरता येतं. आपण मराठी भाषेमध्ये त्याला वंगण असं म्हणतो. ब्लॅक कलरचं वंगण बघितलंय का सर्वांनी? किंवा गाड्यांचं ऑइल असते बघा, बघितलंय की नाही ब्लॅक कलरचं? येस मॅम. Yes, ma'am. आणि किंवा ही जर ग्राफाइटची पावडर वॉटर मध्ये टाकून पण वापरता येते. जर ही ग्राफाइटची पावडर ऑइल मध्ये टाकली तर त्याला ऑइल डॅग असं म्हणायचं असतं. हा MCQ वर्षानुवर्ष पडत आलेला आहे. आता गेल्या सेमिस्टरला पण पडला होता, अजून पण पडणार. जर ग्राफाइटची पावडर ऑइल मध्ये ऍड केली तर त्याला ऑइल डॅग असं म्हणायचं. जर ग्राफाइटची पावडर ही वॉटर मध्ये ऍड केली तर त्याला काय म्हणायचं? अक्वा डॅग असं म्हणायचं. अक्वा म्हणजे वॉटर, वॉटर मध्ये ऍड केली तर त्याला अक्वा डॅग म्हणायचं. ऑइल मध्ये ऍड केली तर त्याला काय म्हणायचं? ऑइल डॅग असं म्हणायचं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. जर वॉटर मध्ये ऍड केली तर त्याला ऑइल डॅग असं म्हणायचं. ऑइल मध्ये ऍड केली तर ऑइल डॅग म्हणायचं Aqua. आणि वॉटर मध्ये जर ऍड केली तर त्याला अक्वा डॅग असं म्हणायचं. Aqueduct. आर यू गेटिंग दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलंय सर्वांना? ओके, देन राईट डाऊन ग्राफाइट. ह्या दोन्ही मध्ये कसला बॉन्ड असतो सांगा बरं बघू? त्या दोघांमध्ये कसला बॉन्ड असतो? Weak bond. Weak वीक bond. बॉन्ड असतो. व्हेरी गुड. आणि या दोघांमध्ये कसला, आता समजा प्रत्येक कॉर्नरचा कार्बन हा किती कार्बन ॲटमला जॉईन झालेला आहे? 3. 3. कितीला जॉईन झालेला आहे? 3 ला जॉईन झालेला आहे.
Okay, write down this graph height. Write it. लिहा ग्राफ हाईट बद्दल आणि फिगर काढा. दिस पी इथं शब्द दिसत नाही तुम्हाला. दिस पॅरलल लेअर इथं पी फक्त दिसते बघा. तुम्हाला स्क्रीन दिसते का? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फक्त फिगर असणारी स्क्रीन दिसते ना? Yes, Yes, ma'am. ओके, फिगर ड्रॉ करायची आणि हे सेंटेन्स लिहायचे 3. Is it over? Is it over? No, ma'am. Diagram राहिली. काढा काढा काढा.
Complete, ma'am. झालं मॅम. ओव्हर Yes, ma'am. येस मॅम. झालं का? नेक्स्ट सेंटेन्स राईट करा. खूप खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. ग्राफाइट पावडर, ग्राफाइट पावडर, ग्राफाइट पावडर directly used as a lubricant graphite powder directly used as a lubricant. Also, next line ला लिहा. Also, suspension, SUS, SUSPENSION, suspension of graphite, suspension of graphite also used. सस्पेन्शन म्हणजे मिश्रण. नेक्स्ट लाईन कंपल्सरी नेक्स्ट लाईन आलेला खूप महत्वाचं वाक्य. सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट, सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट with oil, OIL, oil is known as oil DAG, DAG एकच शब्द आहे. ऑइल डॅग, ऑइल डॅग, ऑइल डॅग ला अंडरलाईन कर. नेक्स्ट लाईन शब्द लिहि बरं. विच, फेन, फेअर, व्हॉट. हॅलो. Yes, ma'am. हा, राईट डाऊन नेक्स्ट लाईन. सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट, सस्पेन्शन ऑफ ग्राफाइट वरती विथ लिहिले का इन लिहिले रे? With. हा, With विथ nil. लिहा मग. विथ वॉटर, suspension of graphite with water is known as aqua, AQUA, aqua DAG, DAG, DAG. Suspension of graphite with water is known as aqua DAG. हे बघा इथे लिहिलंय aqua DAG आणि ऑइल डॅग आणि aqua DAG. इथं aqua DAG, इथं ऑइल डॅग. और टुडे we stop here.